बोललो ते नेमकं घडात आणि माया भोकांडी बसत. याच्यातलं वाक्य खोटं होत नाही आणि मा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. मी बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराला यादाने पैसे देऊन दिले. मी बोंबलत होतो मजूर बागायदाराची खरेदी घेईन घेतली. मी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधायच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल वेळ आली. मी बोंबलत होतो कमी बुद्धीचे माणसं गाव कारभारी होती झाली. मी बोंबलत होतो हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर. आणि मी बोंबलत होतो पुरी पळून जाते. आणि मी बोंबलत होतो पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायकोच पुढे 3 लाख रुपये देऊन मंगळवारी बायको आणली. गुरुवारी गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. दोन्ही नवऱ्यांची बाजारात गाठ पडली हान माऱ्या. आणि त्यासाठी आज कीर्तनाला घेतला मग काकडतलाय. बाकी मरणाच्या बाबतीतल्या अटी ध्यानात ठेवा. आता याच्यापेक्षा थोडा जड मुद्दा आहे. तुम्ही म्हणाले पहिलंच स्तोत्र ना आम्हाला काही. तुम्ही मरायचे फायदे तर आजच ऐकलेत आयुष्यात. कोण सांगा ते मला. आता थोडा जड मुद्दा आहे. फक्त थोडं जड आहे पण पुण्यस्वरण सांगून देतो आणि मग अभंगात घुसून देतो. थोडा जड मुद्दा आहे. पटापटा बोलावं लागेल महिला पुरुष सगळ्यांना. निर्बस बैठे सावधान. हे सावधान आहे. मी सावधान म्हणतो तू पायीवर करतोय. रिलॅक्स रिलॅक्स आता भारी काय काय तर बोलत जायचं. पहिला प्रश्न आहे किचकटे बरं का. आता पहिलं सुरू झालं मरण्याचे फायदे क्लिअर झाले. आता थोडा मुद्दा आहे महिला बरोबर बारीक लक्ष द्या. माणसाला जन्माला यावं लागतं का हा म्हणा नाही म्हणा. यावं लागतं का हा किंवा नाही लागतं. फायनल झालं बरं का. आता परत वळवळ नाही करायचं. यावं बोला मी आजारी आहे का. यावं लागतं आणि आल्यावर बोला जावं लागतं. म्हणजे यावंही लागतं आणि जावंही लागतं. मग उत्तर प्रश्न आहे पुरावा ऐका त्याला. उपजती नासले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. म्हणजे यावंही लागतं जावं लागतं. मग एक म्हणला यावं का लागतं जावं लागतं म्हणून. एक म्हणला जावाच का लागतं यावं लागतं. मग एक म्हणला मी येणारच नाही बोला यावंच लागेल. मग एक म्हणला मी जाणारच नाही जावंच लागेल म्हणजे यावंही लागेल. मग एक म्हणलं जावा लागेल आणि यावा लागेल. मग यायचंच कशाला. 17वा अध्याय. झाड जाणीजे फुले मानस जाणीजे बोले आणि भोगे जाणीजे केले कर्म पूर्व जन्मीचे. मागील जन्माचे भोग भोगण्यासाठी यावं लागतं आणि भोग संपल्यावर वळवळ करायची नाही बरं का. परत येणे भोगणे मिटला प्रश्न. आता यायचं आहे जायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे थोडा जड आहे. यायचं भोगायचं जायचं. दुसरा प्रश्न आहे माणूस मरताने काही बरोबर नेतो का नाही. आज आईल्याबाई आपल्या अक्का गेल्या यांनी काही बरोबर नेलं नाही. चुकीचं आहे. नेलंय त्यांनी. प्रत्येक माणूस मरताना 2 गोष्टी बरोबर नेतो. एक त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. गायीची सेवा बरोबर येते. तुळशीची सेवा बरोबर येते. सासर सेवा बरोबर येते. आणि चांगली मुलं बनून माता जाते ती सेवा बरोबर येते. आणि आज पैसा कमावणं सोपं आहे. संतती कमावणं अवघड आहे. आज 80% लोक संसारात फेल आहेत. पैसा आहे पैशाला उतारलाय. पैशाचा विषय सोडा. पैशाला ये लोकांकडे पण नालायक पोरांचा बाप झाल्यामुळं त्यांची जिंदगी संपली. कीर्तनात बसलेले 90% लोक फेल गेलेत. फेल. फक्त गाड्या घ्यायच्या बंगले गाड्या घ्यायच्या बंगले बांधायचे बायका सोन्याने वाकवायच्या आणि मूर्ख पोरांचा बाप व्हायचं आणि जिंदगी संपायची. अहिल्याबाईंनी चांगल्या मुलांना जन्म दिला ही श्रीमंत. आज तुम्हाला सांगतो सगळे फेल गेलेली माणसं काय उपयोग येतात. कोट्याची इस्टेट कमवायच्या नालायक पोरांना जन्म द्यायचा. एवढीच येतात आपली कसा खस नाही ते आणतात. एवढीची कबरी वाटी कथा कच नाही ते आणतात. 4 जण फुल टाईट झाले आणि मोटरसायकल बसले. चौथं कुठं बसला सर कॅरेजवर टंगड्या फाक्यात धडकलं. दोन्ही बॉल सटकले न्यालो आणि त्याच्या 10 वेळेला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं.
काय वांग सांगू का मी दावे? अहो दाव्याच्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे नाही? खरंय का खोटं? काय त्याला उपयोग? येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, मेला सासरवाडीला त्रास. हो, माईल्या अक्काने काय नेलं तर त्यांनी चांगली संतती भरून पुण्यस्मरण घालणारी मुलं दिली, हे नेलं. आणि यांचं कुटुंबच असतंय, सपकाळ पाहुणे सुद्धा वारकरी कुटुंब आहे. आणि कधी ध्यानात ठेवायचं, माळकरी माणसं कोणी किती बोलू द्या वाया जात नाही. थोडं जगण्याला त्यांना बंधन आहेच, ते असं बोगच चालत नाही. हे नाही मग मारा. हो, आता दुसरा प्रश्न आहे. आता किचकट झालं बघा, यावं लागतं, जावं लागतं. मरताना माणूस काय बरोबर नेतो? त्याने आयुष्यात कमवलेलं ज्ञान आणि त्याने केलेलं चांगलं कर्म. आता पुढचा प्रश्न थोडा जड आहे. महाराज मंडळी सगळं आता हिने कार्य सगळं उत्तर द्यायचं. माणसाचं मरताना काय जातं? 10 मिनिटं घ्या, मी बसून देतो. बोला तुम्ही बोलत राहा फक्त. जीव जातो. बरं, इकडून उत्तर आलं, जीव जातो. बोला तुमचं काय? अरे काहीतरी बोला ना. हा, शरीर जातं. बरं चला, शरीर जातं. अजून बोला. हा, पुढे बोला. बरं, आत्मा जातो. वा, अजून? इकडं म्हणणं शरीर जातं, याचं म्हणणं शरीर जातं, यांचं म्हणणं देह जातो, काहींचं म्हणणं आत्मा जातो. अजून काय बोला? हा, गर्व जातो. बोला पुढे अजून. मी उत्तर द्यायला उभाच आहे, तुम्ही बोलाच. परत शंका काढायची नाही. आता याचं उत्तर आहे शरीर जात. ऐका, मी मेलो मी मृत्यू लोक कधी ना कधी एक दिवस जायचं. म्हणजे बायको माझी रडणार. ती खरं रडेल का दाखवणार रडेल? रडेल. बांगड्या फोडेल, फोबाड झोडील, लुगडं फाडील, देवाला शिवाय देईल. देवा तुझी रणकी झाली मेल्यान मला काल तुला त्यांना काला नेल्यावर कशाला जगून, कोणच्या कपावून जगून. जेवढे तिला नाटकं करता येते, जेवढे तिच्याने तिला शिकवेल असं तेवढी करणार. डोळे बिळे पांढरे करणार. काय जेवढं जमल तेवढं. मग बाकीच्या तिला बाया पाणी पाजणार. मेलो मी, पाणी पिती ती. आता ती मला नदीपर्यंत नेऊन घालील का माझ्या बरोबर नदी होईल? ती माझ्या बरोबर आग टाकून उडी टाकू शकते का? लबाड बोलू ना. नाही. मग आता मला माझ्या घरच्यांनी नदीवर नेलं तर मी गेलो. घरच्याने गेलो, मी तर चांगला पडेल होतो अंगणात. कोणचं एक नाही दोन. मग एकाच वाक्यात उत्तर द्या. अन्यच होतं उत्तर आहे का? याचं उत्तर क्लिअर करा. शरीर जात नाही, शरीर इथंच राहतं. त्याला पाहिजे तसे लोक क्रिया करतात. बरं, यांचं उत्तर आलं आत्मा जातो. याचं मिटलं. आता परत बरळायचं नाही. आता यांचं म्हणणं आहे आत्मा जातो. लगेच ऐका. बाईला म्हणलं हांडा घ्या, हांडा हांड्यात पाणी घ्या आणि हांडा वट्यावर ठेवा. सूर्याची किरण हांड्यात पडली. सूर्य एवढा आहे, हांडा एवढा, बरोबर आहे. आता हांडा एवढा आहे ना, ते पाणी बादलीत होता, बादली एवढा. ते पाणी हौदात होता, हौदा एवढा. मग सूर्य एक अनेक. करेक्ट. सूर्य एक, त्याचे प्रतिबिंब अनेक. आता पुन्हा उत्तर दे, त्याच्यापेक्षा सोपं. किटली घ्या, किटली दूध घ्या. शाळेतले पोरं इकडे लक्ष द्या. तुम्ही उत्तर द्या आता. किटली घ्या, किटलीत दूध घ्या. दूध कशात? किटलीत दूध घ्या आणि मला सांगा, दूध उभय, आडवे, तिरपे का गोले? आडवे दूध. बोला पटकन. दूध उभय, आडवे, तिरपे का गोले, का अष्टकोनी आहे का चौकोनी आहे? लांब गोल. दाखले काढून घ्या. अरे बावळट हो, किटलीचा जो आकार आहे तो दुधाचा आकार. आता ते दूध ताब्यात होतलं, ताब्याचा आकार ग्लासात होतलं. मग आत्म्याला जन्मही नाही, आत्माला मृत्यूही नाही, आत्मा येताही नाही, आत्मा जाताही नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, त्याला पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. मग उत्तर ऐका. शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, जीव अज्ञान आहे, त्याचा विषय नाही. मग 2 मिनिटं मी थांबवतो, तुम्ही डोकं खाजवा. मरताना काय जातं? लांब गोल. दाखले काढून घ्या. अरे बावळट हो, किटलीचा जो आकार आहे तो दुधाचा आकार. आता ते दूध ताब्यात होतलं, ताब्याचा आकार ग्लासात होतलं. मग आत्म्याला जन्मही नाही, आत्माला मृत्यूही नाही, आत्मा येताही नाही,
आत्मा जातही नाही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, त्याला पाणी भिजित नाही, अग्नी जाळीत नाही, शस्त्र कापीत नाही. मग उत्तर ऐका, शरीर जात नाही, देह जात नाही, आत्मा जात नाही, जीव अज्ञान आहे त्याचा विषय नाही. मग 2 मिनिटं मी थांबवतो, तुम्ही डोकं खाजवा. मरताना काय जातं? डोकं बंद व्हायचं का? कीर्तन ऐकाय काय जातं ऐका पूर्ण. तुम्हाला सांगतो पहिले, हात पुढे करा. तुम्ही नाही, हा करा पुढे हात असा, नाकाजवळ एकच करा, नाकाजवळ न्या. राहू द्या इथं 2 मिनिटं. आणि करा खाली, खाली करा. आणि काय झालं का? नाही, मग गेले तुम्ही. करेक्ट. याच्यातून काय आलं? श्वास. आणि फक्त चैतन्य जातं, बाकी सगळं तसंच. त्याला दुसरे अध्याय शब्द आहे, उपाधी माझी गुप्त. फक्त याच्यातला श्वास गेला का बाकीच्या थोडा वेळ रडायचं, त्याला नेऊन घालायचं, गप्पा थोड्या हाणायच्या. अंत्यविधीला सुद्धा मोबाईलवर बोलणारी लोक आहेत. इकडे प्रेत जळत आहे, इकडे गप्पा आणते. काही प्रेत घेऊन चालेल तरी गप्पा. माणसांना माणसं मेल्याचं दुखणच नाही. म्हणून तुमच्या पाया पडून सांगतो, ज्याच्याशी तुम्हाला बोलायचं आहे त्याचा किमान मोबाईल बंदेला असेल तरच बोलायचा. नाही तर तुम्हाला ह्या मातेच्या, अहिल्या मातेच्या पुण्यस्मरणाला महिला मंडळी एक वाक्य सांगतो, थोडा राग येईल तुम्हाला. सांगू. आता माझं आयुष्य गेलं लोकांच्या शिव्या खाण्यात, थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरला. असा माणूस नाही राहिला की त्याला मला घोडा लावला नाही. खरं सांगू तुम्हाला, सांगू का? लय राग येईल. सांगू का नको? तुम्ही लई शिव्या द्याल मला. सांगू, तुमच्या पाया पडतो, तुमचा भाऊ आहे मी. आजपासून आपल्या घरातली गोपनीय गोष्ट कधीच शेजारी सांगायची. तुम्हाला पांडुरंगाची शपथ, अजिबात कुणाला सांगायचं. तुमचं काय म्हणत? अजिबात नाही. काळ बदलतो का तोच राहतो. उद्या जरी आपण आपल्या सुनेची माहिती शेजारी सांगितली तर कालांतराने आपलं शरीर थकल्यावर चहा देणारी सून आहे, उद्या अर्धी भाकर का होईना देणारी सून आहे. मग तुम्ही शेजारच्या बाईला का माहिती सांगत असतात मूर्खासारखं? तिला काय काम आहे? ती मोकळीच आहे. काही बाया पहा एकमेकाच्या घरात तोड घाली बसते, सकाळी तिकडे तिकडे थोबाड वाशी. तिला विचारलं का आली? सहज. नदी मोकळे, उलट ना तिकडे, इकडे कुठं झाली? खरं आहे का खोटं आहे बोला कधी? आणि तुम्ही इतक्या मूर्ख आहेत, चहा बाजूला सांगा ते. जर आजपासून तुमच्या घरात शेजारची बाई आली, तिला आता कीर्तन संपल्या सांगायचं, मी दुर्केचं कीर्तन, मला नाव सांगा पावती काय म्हणते. हसण्यावारी नेऊ नका. आणि हे मी तुम्हाला का सांगितलं याचं उत्तर ऐकायचं का पुढे जायचं? ऐकायचं. 10 मिनिटं शेजारची बाई आली, महाराज आहेत रामाने सांगणार आहे. बाईला म्हणतं 10 मिनिटं बाई शेजारची घरात आली, तुम्हाला पटणार नाही. काही विधवा झाले, काही विधवा. स्वतःचा नवरा मरण्याच्या वेळेस काहीच्या महालात होता, पण नवऱ्याकडे तिला डोकून सुद्धा पाहिलं नाही. शेवटी कौशल्याने स्वतःच्या महालात राजा दशरथाला नेलं. आणि राजा दशरथ राम राम म्हणत खाटावर पडला होता, आणि कौशल्य रडून जाम झाली होती. पण सुमंत आला, आणि सुमंताने सीतेला वनवासाला सोडलं, लक्ष्मणाला वनवासाला सोडलं, आणि रामाला वनवासाला सोडलं. आणि रिकामा सुमंत पाहिला. दशरथानं राम मारून दिली, जीव सोडून दिला. अयोध्येतले पशु पक्षी रडले, काही रडली नाही रडली. स्वतःचा मुलगा मामाच्या घरून आला, आणि तो विचारतोय, आहे माझी पितश्री कुठे आहे? कुठे आहेत माझे वडील? तर काही ना नवरा मेला हे सुद्धा सांगितलं नाही. तिने एवढंच सांगितलं, हातपाय धुवून फ्रेश हो. शेवटी सीता वनवासाला गेली. काय जीवन आहे. आणि सीता वनवासाला गेली, रावणानं नेली. आणि रावणाने सीता नेलेला परत अयोध्या रडली सोडा. गरोदर असणारी सीता प्रभू रामचंद्राने सोडून दिली. अग्नी काष्ट करावं लागला सीतेला. आणि शेवटी 2 जुळी मुलं सीतेला झाली, लव आणि अंकुश. तर महाराज पोरांना तिला सांगताच आलं नाही तुमचा बाप कोण आहे. काय दिवस. श्यामकर्ण नावाचा घोडा जेव्हा सोडला, तर नदीच्या कडेला 2 पोरं होती रामाची, लव आणि अंकुश. त्यांना माहित नव्हता घोडा माझ्या बापाचा आहे. त्या लवनं पहिल्या तडाख्यात श्यामकर्ण नावाचा घोडा उलट्या पाडला. शत्रुघ्न लढायला गेला, त्यानं मारामारी केली शत्रुघ्नाची. त्याला माहितच नव्हतं मा चुलता ह्या. त्यानं उचलून आपटला पहिला तडाख्या. तेव्हापासून चुलत्या पत्नीची लागली आणि मारलं शत्रुघ्नाला. ते लक्ष्मण गेला, त्यानं तरी विचार करायचा होता. पण एक होतं,
शत्रुघ्नाला मारल्यावर त्यानं विचार केला, माझ्या अंगाला हात लावलाय, रक्त क्षत्रियाचा असला पाहिजे. हा, माझ्यावर डेअरिंग केली म्हणजे पोरग कोणाचं तरी असणार आहे. आणि ते लक्ष्मण गेलं तर लक्ष्मणाला काय तो गडी नागातच होता. लक्ष्मणाकडे मारणे एवढाच धंदा. वनवासात गेलं तर त्यांना कोणालाच नीट पुढं नाही, कोणचं नाक काप, कोणचं कान काप. हा, आणि लक्ष्मणाला हल्लं येणे रामाच्या पोराने. शेवटी कोणाला जावं लागेल? राम. बाण लावला बापानं पोरासमोर, आणि बाप रणात पोराला विचारतोय तू कोण आहे, काय जीवन आहे. ते पोरग बापाला म्हणलं रणात युद्धाच्या भाषा कराव्यात, कोण कोणाचा याची चौकशी करू नये. बापाला बाप म्हणलं माझी इच्छा आहे तुला जाणून घ्यायचंय तू कोण आहे. रामाच्या पोरानं सुद्धा रामाचं नाव घेतलं नाही. ते पोरग म्हटलं माझ्या आईला सीता म्हणतात आणि माझ्या आईला जानकी म्हणतात, आणि शरीर जे आहे ते वाल्मिक ऋषीच्या आशीर्वादाने झाले शरीर. बाण मारला रामाला, मूर्छित पडला राम. राम सीता सोडून आणली, रामायण सुरू झालं, सगळं झालं. लक्ष्मणाच्या पोरांना राज्य दिलं, आणि दरबार भरेल असताना कैकेयी विमानानं गेली, आणि कैकेयीनं अशोकवन पाहिलं, आणि सीता समोर होती.